यवतमाळ नगरपालिका कार्यालयासमोर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सफाई कामगारांच्या आंदोलनाने आता अधिक तीव्र स्वरूप धारण केले आहे। सफाई कामगारांना पूर्णवेळ मोबदला मिळावा या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची पालिका प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्यामुळे संतप्त कामगारांनी आंदोलनस्थळी अर्धनग्न होऊन आपला निषेध व्यक्त केला आहे। अस्थायी कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 16 जून पासून यवतमाळ नगरपालिका कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनाकडे प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कामगारांमध्ये कमालीचा संताप आणि नाराजी पसरली आहे। प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे कामगारांच्या संयमाचा बांध फुटल्याचे दिसून येते। यावेळी बोलताना सफाई कामगार संजय मेश्राम यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या। आम्ही गेल्या महिनाभरापासून न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करत आहोत, पण प्रशासन आमच्या मागण्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे। आम्हाला पूर्णवेळ मोबदला मिळणे हा आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे मेश्राम यांनी सांगितले आहे। या प्रशासनाच्या भूमिकेमुळे कामगारांचे जीवनमान आणि त्यांच्या कुटुंबाचे भवितव्य धोक्यात आले तरी पालिका प्रशासन जागे होऊन कामगारांच्या मागण्या मान्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अन्यथा हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही ब्ल्यू भीम टायगर कामगार सेनेचे सगळे पदाधिकारी आणि कामगार गेल्या 30 दिवसापासून नगर परिषद प्रशासनाच्या समोर आमच्या विशिष्ट मागण्या आहेत, ज्या आमच्या कामगारांना बंद केलेल्या आहे। त्यांना कामावर घेणे, आम्हाला किमान वेतनानुसार पगार देणे आणि आम्हाला आमचा जीपीएफ पूर्णपणे भरणे, या विशेष 3-4 मुद्द्यावर आम्ही आंदोलन करत आहोत। पण प्रशासन कुठलीही दखल न घेता आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून कुठलीही दखल न घेता म्हणून आम्ही आजपासून पूर्ण नंग आंदोलन सुरू करत आहोत आणि सुरू केलेलं आहे। आमच्या विशेष मागण्या आहे की आमच्या बंद केलेल्या कामगारांना कामावर घेणे आणि आमचा जीपीएफ पूर्णपणे भरणे आणि ज्या पद्धतीने किमान वेतनाची रक्कम आहे 21,000 रुपये, पण आम्हाला पगार मिळतो 7 ते 8,000 रुपये, याची जी मधातली जी तफावत आहे ती आम्हाला जो फरक आहे तो आम्हाला पूर्णपणे मिळावा याकरिता आमचं हे आंदोलन आहे। पण प्रशासन एवढं माजलेलं आहे। आता सध्याची जी महाराष्ट्राची जी सरकार आहे, या सरकारमध्ये त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला एवढं माजून ठेवलेलं आहे की कुठल्याही कामगाराचा असा विषय असो की कुठल्याही अन्याय एखाद्या व्यक्तीवर झाला असेल त्याला न्याय मिळवायचा विषय असो, त्याला कुठेही न्याय मिळत नाही आहे। प्रशासन एवढं माजून गेलेलं आहे की त्यांना कुठल्याही लोकांशी काहीही घेणं देणं नाही। म्हणून आता आम्ही हे आंदोलन आता असं सतत सुरू ठेवणार आहोत। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।